प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिका खूपच सुंदर वळणावरती चालली. एक गूढ उलगडतायत. मालिका आता नवीन काय देणार, नवीन काय देणार म्हणून आपण औत्सुक्याने त्याच्याकडे वाट पाहत आहोत. पण पण या सगळ्यामध्ये मात्र आता मालिका अशा काही वळणावरती आलेली आहे, की इथेच आता मालिकेतली सगळी समीकरणं बदलताना दिसत आहे. मुळातच चांगुलपणाचा आव आणणारा महिपत यांनी आता अजून थोडा चांगुलपणा दाखवत आपल्या सुटकेचा मार्ग मोकळा करण्यासाठी एक आता वेगळीच योजना आखलेली आहे. आपल्या चांगुलपणावरती स्वतः अर्जुनचा विश्वास बसावा या कारणासाठी मात्र आता त्याने स्वतः स्वतः या सगळ्यामध्ये इकडे आता सायलीच खरी तन्वी असल्याचं उघड करायचं ठरवलेलं आहे. आणि इथूनच आता मात्र सुरुवात झालेली आहे. ती म्हणजे आता सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी कळण्याची. कशा पद्धतीने सायलीला फसवून तिला आता इकडे कशा पद्धतीने तिची तन्वीचं गाठोडं चोरून प्रिया आली, इथपासून ते अजून प्रेक्षकांना माहीत नसलेल्या सुद्धा अनेक गोष्टी आता आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. महिपतचा हा चांगुलपणा खरा आहे खोटा आहे यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही आहे, की घरच्यांच्या समोर सायली हीच तन्वी असल्याचं सत्य आलंय. पण हे सत्य सायलीपर्यंत पोहोचवण्यात नाही आले. का असं काय घडलंय? सगळं इकडे आपण पाहिलं, की हा सचिन आता काहीही झालं तरी सुद्धा इकडे अस्मिताच्या पोटगी द्यायला तयार नाहीये. मुळातच पोटगी द्यायला त्याच्याकडे एक दमडा सुद्धा नाहीये. आता त्याच्याकडे पोटगी द्यायला दमडा नसल्या कारणाने मात्र आता तो या सगळ्यामध्ये इकडे मुद्दामच आता अस्मिता आणि चैतन्य यांचे फोटो क्लिक करतोय, जेणेकरून कोर्टामध्ये दाखवता येईल, की या दोघांचं अफेअर आहे. आणि मुळातच साक्षी पूर्णपणे सर्जरी करणार आहे. आणि त्यामुळे जरी जरी आता साक्षीच्या वतीने आपल्यावरती कोणताही आरोप झाला किंवा साक्षीला समोर धरून यांनी जर का आपल्यावरती आरोप केला, मग मग या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे साक्षीची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाहीये. आणि म्हणूनच हे फोटो आता इकडे समोर आणले, की आपलं काम झालं असं आता तो विचार करतोय. बरं तो पण आणि हे फोटो घेऊन दुसऱ्या हिअरिंगच्या वेळेला तमाशा करण्यासाठी मात्र आता सचिन इकडे सज्ज झालेला आहे. सचिनला या सगळ्यामध्ये हा आता सगळा गोंधळ जो काही चाललाय तो आता गोंधळ आपल्यावरती न येऊ देता अस्मितावरती उलटवायचा आहे. बरं तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला सायलीने सांगितलेलं आहे अश्विनला, की हे दिवसेंदिवस खूप कठीण होत जाणार आहे. पूर्णाईंना तू अश्विन आणि सायली हे दोघं जण नवरा बायको वाटतायत. आणि त्याचमुळे आता इकडे सायलीने सायकॅट्रिस्टला पुन्हा एकदा आणायला सांगून आता इकडे पुढचा डाव खेळलेला आहे. ज्या वेळेला सायकॅट्रिस्टला आणायला सांगितले, सायकॅट्रिस्ट आलेत आणि पूर्णाजीची आणि आता तुमच्या मोठ्या नातवाचं पण लग्न ठरलंय ना, असं पूर्णाजीला त्या विचारतायत. ज्या वेळेला पूर्णाजीला हा प्रश्न विचारला गेलाय आणि त्यावरती पूर्णाई सांगते, हो माझ्या मोठ्या नातवाचं सुद्धा आता लग्न झालंय आणि त्याची बायको आहे ती म्हणजे सायली. आणि त्यावरती आता इकडे सायकॅट्रिस्ट विचारतायत, मग आत्ता त्या कुठे आहेत? आणि त्यावरती मग आता पूर्णाई थोडीशी गडबडले आणि ती सांगते, तिला आठवतं की सायलीने आपल्याला सांगितलेलं असतं, की खरं तर आता सायली गेलेली आहे मधुभाऊंना डॉक्टरांकडे. म्हणून ती सांगायला लागते, की हो ती मधुभाऊंना डॉक्टरांकडे घेऊन गेलेली आहे. आणि त्यानंतर डॉक्टर ज्या वेळेला आता इकडे तो प्रियाचा फोटो आता पूर्णाईला दाखवतात आणि त्यावेळेला मग आता इकडे तो फोटो दाखवल्यावरती पूर्णाईला डॉक्टर विचारायला लागतात, सांगा मग आता ही कोण आहे? तुम्ही आता एक प्रश्नांची उत्तरं माझ्या नीट दिली तर आता तुम्हाला पटकन मी इकडे निघून जाईन. यावरती पूर्णाई म्हणते, त्यात काय सांगायचं, हीच तर सायली आहे. आता तर तुम्ही सायलीच्या बद्दल विचारत होतात ना. पूर्णाईच्या डोक्यामध्ये काहीतरी लोचा झालाय. पूर्णाई प्रियाला सायली, सायलीला तन्वी समजत आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगत आहे पूर्णाई, की मला कळत नाहीये की तुम्ही हा प्रश्न का विचारताय सायलीबद्दल इतकं. इकडे आता जेलमध्ये महिपतने आपल्या मोबाईलवरून बाहेरच्या एका पंटरला कॉल केलाय आणि तो कॉल करून सांगतोय, अर्जुन सुभेदारला माझी भेट घ्यायला सांग. आणि त्यावरती मग आता तिकडे नागराज आलाय आणि काय महिपत शेठ, डोक्यात काय शिजतंय काय तुमच्या? यावरती महिपत म्हणतो, असं आणि तसं सगळं आता उघडकीला झालेलंच आहे. तर नागराज शेठ, आपल्या दोघांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा करायचा माझा विचार आहे. आणि त्यावरती नागराज आता म्हणायला लागतो, तू कितीही म्हटलास ना महिपत, की तू आता माझ्या सुटकेचा मार्ग मोकळा करण्याचा
प्रयत्न करतोयस, पण माझा तुझ्यावरती तिळमात्र विश्वास नाहीये. तू या सगळ्यामध्ये आता इकडे फक्त स्वतःचा विचार करशील. महिपत म्हणतो, "अहो काय नागराज शेठ, एकदा माझी स्टोरी लाईन तर ऐकून घ्या. ही स्टोरी लाईन ऐकलीत ना, की आता तुम्ही म्हणाल, की महिपत शेठ काय हे केलंस? तुम्हाला काय वाटतंय, मी आता या सगळ्यामध्ये चांगुलपणाचा हे का आणतोय? इथून सुटण्यासाठी. एकदा का इथून सुटलो ना, का सगळं विकून वाकून मी आता निघून जाईन. तो म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता बाहेर माझ्या पोरीला घेऊन. कारण माझ्यावरती खुनाचा आरोप आहे, तिच्यावरती आरोप आहे आणि त्यासाठी मला इथून सुटणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे मी आता प्लॅन रचलाय. हे बघा, तुमच्यावरती ना कोणत्या खुनाचा आरोप आहे आणि मी आता आता सांगून जाईन, की मी खोटं बोललो होतो. नागराज शेठने काही केलेलं नाहीये. जी शिक्षा हवी ती मलाच द्या आणि त्यानंतर मी इथून निघून गेलो, की मग काय, मी एकदा का सटकलो ना, की सटकलो आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये काही करायची गरज नाहीये किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे अडकायची सुद्धा काही गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी अर्जुन सुभेदारला बोलवलंय. अर्जुन सुभेदार आला ना, की त्याला आता खरी त्याची तन्वी कोण आहे, हे सत्य एकदाच सांगून टाकलं, की आता आपण या सगळ्यातनं मोकळे झालो आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे नागराज, ही तर खेळी भलतीच चांगली खेळलेली दिसते, पण हे यशस्वी होईल का? यावरती महिपत म्हणतो 113% 113% माझ्यावरती विश्वास ठेवा. ही खेळी यशस्वी 113% होणार म्हणजे होणारच. असं म्हणत महिपतने आता इकडे ठामपणे विश्वास दाखवलेला आहे, की जी काही खेळी आता आपण खेळतोय ती 113% यशस्वी होणार. बरं त्यानंतर मग आता अर्जुनला बोलवण्यात आलेलं. इकडे आता अर्जुनला जेलमधून कॉल आलेला आहे. ज्यावेळेला अर्जुनला जेलमधून कॉल आलाय आणि आता महिपत शिकरे यांना काहीतरी सांगायचं आहे आणि हे ऐकल्यावरती मग आता इकडे सायली विचारायला लागते, "आता काय नवीन खेळी असेल? मला तर खरंच काही कळत नाहीये, की हे सगळं काय चाललंय? म्हणजे आत्ता नवीन काय खेळी खेळून आता यांना आपल्याला अडकवायचं नसेल ना?" यावरती अर्जुन म्हणतो, "हे बघ, त्यांनी खेळी खेळली ना, तरी त्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि काय विश्वास ठेवायचा हे आता आपण ठरवायचं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी मॅनिप्युलेट होणार नाहीये आणि त्यासाठी मी आता तिकडे जाऊन येतोय. एकदा जाऊन आलो ना, की त्यानंतर मग आता तुला काय ते सांगतो." सायली सांगते, "नाही, मी सुद्धा येते सोबत. मला सुद्धा एकदा आता कळू दे ना, नक्की त्याला काय बोलायचं आहे, नक्की कशाबद्दल बोलायचं आहे." आणि त्यावरती अर्जुन सांगतो, "खरं तर मी आता ऐकलं आहे जेलकडून, की आता महिपतचं वागणं खूपच सुधारण्यात आलेलं आहे. महिपत या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच सुधारणा करतोय. पण कितपत हे खरं असेल, कितपत या सगळ्यावरती विश्वास ठेवावा, हे सुद्धा महाकठीणच आहे." आणि त्यावरती सायली सांगते, "मी खरं सांगू का? तर मला खरं तर म्हणजे जिथपासून मी आता प्रेग्नंट आहे ना, तिथपासून मला असं वाटतंय, की आपण आता मधुभाऊंना एकदा भेटायला जायला पाहिजे. मधुभाऊंचं खरंच मला खूप आठवण येते." आणि यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, "ठीक आहे ना, आपण एकदा महिपतकडे जाऊ मी महिपतकडे जाऊन येतो आणि महिपतकडे जाऊन आल्यावरती मग मात्र मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तुला मधुभाऊंच्याकडे घेऊन जाईल. तू चिंता करू नकोस." सायली आता मधुभाऊंना भेटण्याच्या आधी महिपतकडे जाण्याचा आग्रह करत असताना अर्जुन तिला सांगायला लागतो, "तू महिपतकडे अशा अवस्थेमध्ये येण्यात काही अर्थ नाहीये. तू प्रेग्नंट आहेस आणि या सगळ्यामध्ये जर का आता बाळावरती या सगळ्याचा परिणाम होणार असेल, तर मात्र मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला त्या महिपतच्या इथे घेऊन जाणार नाही म्हणजे नाही आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि त्यामुळे मी महिपतकडे जाऊन येतो. आल्यावरती जी काही अपडेट असेल ना, ती अपडेट मी आता तुला सांगेन." असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, "ठीक आहे." बरं तोपर्यंत इकडे आता पूर्णाईचं चाललेलं आहे, की डॉक्टर मला तन्वीचं विचारत होते. मग तन्वीला तुम्ही कधी घरी म्हणजे प्रिया सायलीबद्दल विचारत होते. तर सायलीला आता घरी कधी आणणार आहात तुम्ही? सायली कुठे आहे? आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे कल्पना, की ती बोलले ना ती, की तुम्हाला घेऊन म्हणजे ती मधुभाऊंना घेऊन गेले आणि त्यावरती ती म्हणते, "अगं हो, पण मधुभाऊंना घेऊन असं अर्जुनला एकटं टाकून सायली कशी काय राहू शकते? सायली नाही अशी राहू शकत. आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी सायलीला कॉल करा आणि सायलीला सांगा, आता तू इकडे ये. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे." नवऱ्याला सोडून आता ही अशी कशी राहू शकते? असं म्हणत पूर्णाजी आता इकडे खूपच चिडले. बरं तोपर्यंत अर्जुन आणि सायली खाली आलेत. आता नवीन काय पूर्णाईने करून ठेवलंय हे मात्र त्यांना काही माहीत नाहीये. म्हणून दोघं जण घाबरे-घुबरे होऊन आता आलेले आहेत आणि ते दोघं जण इकडे आता काय झालं, काय झालं असं विचारत आहेत.
ज्यावेळेला दोघं जण काय झालं विचारत आहेत आणि त्यावेळेला इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे कल्पना, "अरे नाही, पूर्णाई विचारतायत की सायली कधी घरी येणार?" आता काय उत्तर द्यायचं? मग त्यानंतर सायली आता सांगायला लागते, "अगं हे बघ, म्हणजे कसं आहे ना, मधुभाऊ ह्या सगळ्यासाठी खूप विशेष आहेत की नाही, मधुभाऊ बरं होणं गरजेचं आहे की नाही, आणि म्हणूनच चिंता करू नकोस. लवकरात लवकर मधुभाऊ बरे झाले ना, की आता सायली घरी येईल." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "मी जरा जाऊन येतोय, मला थोडंसं काम आहे." असं म्हणत अर्जुन आता तिकडून बाहेर पडलाय. तो थेट आलाय महिपत. आता अर्जुन महिपतला भेटायला आलाय आणि महिपतला भेटायला आल्यावरती तो आता विचारतोय, "बोला महिपत शेठ, आज काय आठवण काढायचं काम काय माझी?" आणि त्यावरती महिपत म्हणतो, "हे बघा, म्हणजे मी आत्तापर्यंत खूप काही काळी कृत्य, पण देवाच्या कृपेने शेवटच्या क्षणी तरी का होईना मला आता उपरती झालेली आहे. मला उपरती झाले की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितोय, की आता सगळी जी काही पापं केलेत ना, ती पापं धुळण्यासाठी मी आता तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे. हां, आणि एकटा मी नाहीये. माझ्यासोबत नागराज पण आहे. आम्हाला दोघांना उपरती झालेली आहे, की काहीही झालं तरी खरं बोलण्याशिवाय अजिबात पर्याय नाहीये." आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, "पण तुमच्या चांगुलपणाचा आणि माझा याचा काही लांब-लांबपर्यंत संबंधच नाहीये ना. का मला का बोलवलेत तुम्ही?" आणि त्याचवरती मग आता लगेचच सांगायला लागते ते म्हणजे महिपत, "कारण कारण आहे तुझा संबंध. कारण आता तुला जर का सत्य जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला माझी मदत करायला लागेल." आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "आता काय सत्य जाणून घ्यायचं आहे? नागराज काकांनी इशारा तर दिला होता, की आता प्रियाचा, आणि ते तर सत्य समोर आले." आणि त्यावरती नागराज म्हणतो, "तो अर्धा इशारा होता. पण खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायची आता तुम्हाला काही उत्सुकता नाही आहे का?" आणि त्यावरती अर्जुन चपापतोय, "खरी तन्वी?" आणि त्यावरती तो म्हणतो, "आणि हे सुद्धा नाटक असेल तर?" त्यावरती नागराज सांगतो, "असू दे. तुला जर का हे नाटक वाटतंय ना, तर नाटक समज. पण तुझ्या बायकोची खरी ओळख समोर आणली असेल तर आणली तर?" आणि त्यावरती अर्जुन आता थोडासा चपापलाय. "काय म्हणायचंय काय तुम्हाला नक्की?" आणि त्यावरती मग आता दोघं जण सांगायला लागतात, "एक गोष्ट आहे, जी तुला दिली ना, तर आता तुला समजेल, की या सगळ्यामध्ये नक्की गोष्टी कशा आहेत, काय आहेत ते." असं म्हणत महिपत सांगतो, "नागराज शेठ द्या. जे तुमच्या हातामध्ये आहे ना, ते द्या त्यांना." असं म्हणत आता मात्र हातामधलं गाठोडं, ते गाठोडं इकडे आता अर्जुनच्या समोर करण्यात आलेलं आहे. त्याच मुळातच महिपतला भेटायला अर्जुन जाणार म्हणून सगळी फॅमिली घाबरून आता तिकडे ऑलरेडी आलेली आहे. ज्यावेळेला फॅमिली तिकडे आले आणि त्याच वेळेला महिपतने ते गाठोडं हवाली केलेलं आहे, ते म्हणजे अर्जुनच्या, आणि सांगितलं, "हे हे गाठोडं हे तुमच्या बायकोचं, म्हणजेच तन्वीचं, म्हणजेच तुमची सायली हीच खरी तन्वी आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाहीये, की या सगळ्याचा मला आता काही मोबदला द्या. पण आयुष्यात जी काही काळी कृत्य केलेत ना, त्या काळ्या कृत्यांच्यासाठी आता मी हे सगळं बोलतोय. आणि हां, तुम्हाला जर का माफी द्यायचीच असेल ना, तर नागराजला माफी द्या. मला माफी देऊ नका. मी खरंच माफी देण्याच्या लायकीचा माणूस नाहीये." आता महिपत हे सगळं का बोलतोय? कुणालाच काही कळायला मार्ग नाहीये. आणि या सगळ्यामध्ये महिपत हे सगळं बोलतोय आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अर्जुनच्या मनामध्ये आले, खरंच हा सुधारलाय. आणि अर्जुन सांगतोय, "पण मी ह्याचा शहानिशा करून घेईन. जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टींचा शहानिशा करून घेत नाहीये, आणि तोपर्यंत मी आता महिपत तुझ्यावरती नाही विश्वास ठेवू शकत." महिपत सांगतो, "माझ्यावरती नाही विश्वास ठेवलात तरी चालेल, पण हे गाठोडं घ्या." महिपतचा हेतू साध्य झालाय, अर्जुनला हेतू साध्य झालाय. अर्जुनला या सगळ्यामध्ये आता इकडे समजलंय, की मुळातच आता मात्र सायली खरी तन्वी आहे. अर्जुनलाच काय, घरच्यांना सगळ्यांना समजलंय. पण सगळ्यांनी मिळून आता एक निर्णय घेतलाय, की सायलीला यातलं काही सांगायचं नाहीये. कारण जर का सायलीला यातलं आत्ता सगळं सांगितलं, मग मात्र आता ते खरं असेल किंवा खोटं असेल, तर या सगळ्यामध्ये आता सायलीवरती त्याचा परिणाम होईल. जर ते खोटं निघालं, तर आता सायली या सगळ्यामध्ये उगाचच आता मात्र इकडे स्वतःला त्रास करेल, म्हणून सायलीला काहीच सांगितलेलं नाही.